विशाल फोटो व्हिडिओ घेतले छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम अभिवादन करून आजच्या या WMBN फाउंडेशन व भारत क्रांती मिशन यांच्या विद्यमानाने किसान ड्रोनच्या लॉन्चिंग आणि ऑफिसचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले खास सिंदखेडराजाहून आलेल्या या कार्यक्रमाला शिवाजीराजे जाधव साहेब, तसंच इकडे व्यासपीठावर उपस्थित असलेले पात्रीकर भाऊ, लगाने साहेब, आमचे प्राध्यापक चंद्रकांतजी बराड साहेब आणि प्रदीप दादा साळुंकेजी, आमचे मित्र विजय काकडे पाटील, मानकीकर सर आणि नाशिकहून खास आलेले पांगरकर साहेब, तसेच रामेश्वरजी नलोडे पाटील, सतीश जगताप, स्वर्णाताई मोहिते, उद्धवराजे काळेजी, विठ्ठल कागले पाटील, विक्कीराजे पाटील, संतोष काळे पाटील, अरुण नवले पाटील, संतोष देशमुख, विपिन सोनवणे आणि या ड्रोन जेलच्या माध्यमातून इकडे हे होते असे नबीब हाशमी कंपनीचे बिहारून आलेले, बरोबर ना, बिहार से आहे ना, आणि उपस्थित सर्व आपण टाळ्याच्या गजरात अभिवादन करूया. आपण महाराजांसाठी टाळ्या वाजतोय, आपण त्या कंदूस टाळ्या वाजतोय आपण. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय. आदरणीय मंत्री महोदय अतुल सावे साहेब, त्यानंतर लखुजीराजे जाधव यांचे वंशज श्री शिवाजीराजे जाधव सिंदखेडराजा, यानंतर आदरणीय प्रदीपदादा सोळुंके, आदरणीय प्राध्यापक बराड सर, आदरणीय द्वारकाभाऊ पात्रीकर सर, आदरणीय डॉक्टर विलासभाऊ पांगरकर साहेब हे नाशिकहून आलेले आहेत. या सर्व मान्यवरांसाठी आपण सर्व मोहन यांनी हा दोघांनीचा उपक्रम या ठिकाणी चालू केला. त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, कारण उद्योगामध्ये उतरणं फार महत्त्वाचं आहे. उद्योग हा फार महत्त्वाचा असतो, नोकरीपेक्षा काही. पाहू शकतो आपण कुठल्या ड्रोन मध्ये फॉल्ट आहे का, कुठला ड्रोन चांगला आहे का, त्याची परिपूर्ण खोल फिटिंग आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आणि 7 मिनिटांमध्ये 1 एकर आपल्याला चांगल्या पद्धतीची फवारणी करता येणार आहे. ज्यांनी खऱ्या अर्थानं आज 3 तारीख आहे, 3 तारीख ते आपण 9 ऑगस्टपर्यंत ज्यांना महाराष्ट्रामधून घ्या वैमानिका अतिशय महत्त्वाचा हा प्रोजेक्ट आहे. कारण की आपण बघितलं असेल, आज शेतीमध्ये काम करायला भाऊ माणसं मिळतील. माझं शेत आहे, मी जातो माणसं तू घेऊन जा, मला नको देऊ, मला काही देऊ नको, पण तू कर शेती तर कर, चालू झाली पाहिजे दिवस जाऊ. आणि आज विजय काकडेंनी हा जो ड्रोन हा आज आपण बघितलं असेल, आज सगळीकडे देशभरामध्ये ड्रोन क्लस्टर बनतात आणि त्या ड्रोन क्लस्टरच्या मागे पूर्वी आपल्याला ड्रोन म्हणजे काय, लग्नात ते शूटिंग करायचं छोटा ड्रोन जायचं, पण आता ड्रोनच्या माध्यमातून शेतीवर म्हणजे उद्या फवारणी करायची आहे, म्हणजे आपल्याला केमिकल्स असतील अशा सगळ्या, आणि त्यांनी दाखवलं 10 लिटरची टँक आहे, जे म्हणजे 100 लिटरमध्ये जे काम आपण हातपंपाने करतो ते हे 10 लिटरमध्ये हे पंप जवळजवळ 7 एकर 8 एकर हे फवारणी करणार आहे. आणि अतिशय छोट्या टायमात कमी वेळात आपलं हे काम होणार आहे. आणि काही सांगितलं मार्गदर्शनामध्ये की ड्रोन हे आता गावागावात एक व्यवसाय म्हणून आहे. एखाद्या व्यक्तीने ड्रोन घेतला तर तो ड्रोन प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतात थोडंसं चार्ज लावेल, हे करेल. आणि ही कंपनी पण ड्रोन देताना
आपल्याला सेल्फ फायनान्स करून देणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काळजी करायची गरज नाही. नाही तर माणूस विचार करतो ग्रामीण भागातला की एवढी मोठी अमाऊंट 5 लाख कुठून आणू मी. पण त्यांनी अगाने साहेब स्वतः सेल्फ फायनान्स करणार. म्हणजे तुम्ही जर 1.5 लाख म्हणजे 30% अमाऊंट तुम्ही दिली तर बाकीची 60% 70% अमाऊंट कंपनी स्वतः फायनान्स करते. तर या माध्यमातून युवा पिढीला प्रत्येक गावामध्ये काम मिळेल. आणि मला नक्कीच खात्री आहे की विजय काकडे आणि त्यांचे सगळे सहकारी आज ऑलरेडी इकडे देशमुख साहेबांनी बुक केलं ना. हो. हा? देशमुख साहेब तुमचं खरोखर अभिनंदन. पहिले मानकरी तुम्ही आहात. त्याच्यामुळे या ठिकाणी आमचे मानकीकर साहेबांचं विलय मोठं केस आहे. त्यांना बी लावू आपण घ्यायला. आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की सेल्फ एम्प्लॉयमेंट स्वतः काहीतरी आपण केला पाहिजे. व्यवसाय म्हणून हा एक व्यवसाय म्हणून पण म्हणजे शेतकऱ्यांची तर अडचण दूर होणारच आहे. पण व्यवसाय म्हणून पण प्रत्येक गावात एक ड्रोन असलं तर त्या गावातल्या शेतीला त्याच्या माध्यमातून नक्कीच मदत होणार आहे. मी जास्त वेळ घेत नाही पण काकडे पाटील आणि त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर्व ज्येष्ठ मंडळींची व भारत क्रांती मिशन यांच्या माध्यमातून आज ड्रोनचं लॉन्चिंग करण्यात आलं. आणि आज शेती व्यवसायामध्ये माणसं काम करायला मिळत नाहीत. आणि अशा वेळेस फवारणी करण्याकरता माणूस लावला तर त्याला 8-8, 10-10 दिवस काम करावं लागते. पण आज या ड्रोनच्या माध्यमातून 8 ते 7 एकर ते 8 एकर जमिनीवर 1 तासामध्ये फवारणी होऊ शकते. आणि अतिशय अत्याधुनिक हे ड्रोन आहे. मला नक्कीच खात्री आहे की शेतीमध्ये काम करण्याकरता याच्याने सोयी होणार आहेत. मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. सर, शेतकऱ्यांना